मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये एकनाथ शिंदेंनी घेतलेले अनेक निर्णय फडणवीसांच्या रडारवर आलेले आहेत। आता 1400 कोटींचा एक प्रकल्प मुंबई पालिकेने रद्द केलाय। मुंबई पालिकेने घरोघरी जाऊन घनकचरा संकलन, झोपडपट्ट्यांची स्वच्छता आणि ड्रेनेज तसंच शौचालय देखभाल या कामासाठी 4 वर्षांच्या कालावधीसाठी तब्बल 1400 कोटींची निविदा रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर शिंदेंच्या सूचनेनुसार दर आठवड्याच्या शेवटी डीप क्लीन स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला गेला होता। शहरातील झोपडपट्ट्यांच्या नियमित साफसफाईसाठी एक एजन्सी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते। पण अशा प्रकारचे काम करणाऱ्या बेरोजगार संस्थेने महायुती सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं। 2024च्या पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी या सगळ्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नांची सरबत्ती केली होती। तर मुंबई महापालिकेला सध्याच्या कामासाठी दरवर्षी 100 कोटींचा खर्च करावा लागतो, पण प्रस्तावित निविदेनुसार हा खर्च 350 कोटींच्या घरात जाणार होता। हा प्रकल्प रद्द झाल्याने एकनाथ शिंदेंना हा एक मोठा धक्का मानला जातोय। तर जवळपास 1400 कोटींचा हा प्रकल्प मुंबई महापालिकेने रद्द केलाय। स्वच्छता करतात की स्वच्छ करतात की साफ करतात, अर्थ वेगवेगळे होतात। तर मला वाटतं की त्याची सुरुवात कदाचित शिंदेंपासून झाली असावी, स्वच्छतेची आणि सफाईची।